ला 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 ला. हे मलबेरी क्रीम मजा येईल म्हणतात. तुला हवे का मजा? ऑसम आहे, ऑसम. मला सगळं घ्यायचं इथलं आता. चटका बसला जिभेला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. महाराष्ट्र फूड टूरचा आपला मुंबई दौरा चालू आहे आणि आता मी गिरगाव चौपाटीवरती उभा आहे आणि या भागामध्ये आपण स्ट्रीट फूड कव्हर करणार आहोत. आता स्ट्रीट फूड म्हणल्यावर तुम्हाला वाटेल की भाऊ तू चौपाटीवर उभा आहे, इथल्या 4-5 गाड्या नाही का दाखवेन तुम्हाला, तर तसं नाही. तसं गिरगाव जुनं आहे तशी इथल्या स्ट्रीट फूडला सुद्धा एक प्रकारची परंपरा आहे. त्यामुळे आपण असे स्पॉट बघणार आहोत जे असे वर्षानुवर्ष, काय काय स्पॉट 100 वर्ष जुने आहेत. 1901 सालपासून. त्या स्पॉट बद्दल विचार करून मलाच भूक लागायला लागली. चला पटकन जाऊन खाऊयात आपण काहीतरी. आत्ता आपण आलोय खोताच्या वाडीमध्ये आणि गिरगावाच्या आतमध्ये अशी एक लेन जाते आणि आतल्यावर तुम्हाला असं वाटणार पण नाही की तुम्ही मुंबईत आहात किंवा गिरगावात आहात. थेट गोव्यात आलाय किंवा कुठेतरी वेगळ्या छोट्याशा गावी आलाय असं वाटेल. इतकं टुमदार आणि छान अशी घरं आहेत इथे. आणि बाय द वे इथे आपण असं नुसतं फिरायला किंवा चालायला आलेलो नाही आहोत, तर इथे एक स्पॉट आहे. इथे वेफर्स मिळतात 100 वर्षांपासून, जनरेशन्स पासून तिथे वेफर्स बनतात. आपण ट्राय करूयात, बघूया चला. वेफर्स कुठले कुठले? सॉल्टेड चीज, टोमॅटो, लाईम, हॉट मसाला, गार्लिक. आपली स्पेशालिटी कुठली? आपली सॉल्टेड घ्या ना. सॉल्टेड का? आवडेल तुला. ओके, 2 पॅकेट देऊ. हे एकच द्या. आणि दुसरं फ्लेवर मधला कुठला सजेस्ट कराल तुम्ही? क्रीम ओनियन, लाईम स्पायसी घे. लाईम स्पायसी द्या. मग चालेल, तुम्ही जे सजेस्ट कराल ते. किती जुना आहे, कधीपासून चालू झालं? 100 इयर्स ओल्ड आहे. आणि आधीपासून इथेच बनत होत्या वेफर्स? हो, इकडे आता पण बनवतो. बर बर बर. आणि हे खास म्हणजे लोक वेफर्स साठीच. वेफर स्पेशालिटी. तुम्ही काय काय कव्हर केला आता? आम्ही हे आपलं जुने जे आहेत ना, विनय हेल्थ होम किंवा आपलं पणशीकर, जी सगळी जुनी आहेत ती कव्हर केली. तर आम्हाला असं कळलं की आज खोताच्या वाडीमध्ये एक आहे असं वेफर. फ्रेश असतो, डेली फ्रेश. फ्रेश आहे. हा, एकदम फ्रेश. आणि वेफरचा तो एक तेलाचा एक असा त्याला स्मेल येतो. ते नाही, ते ड्राय असतं बघा. वेफर नाही बघ, ऑइल लागणारच नाही तुझ्या हाताला. हो ना, खरंच म्हणजे असं वाटावं की भाजलेले आहेत. इतकं छान रोस्ट केलेले असं वाटतं. सुरेख. आणि हा लाईम स्पायसी का? हो, करू आपण. हा, फारच ऍडिक्टिव्ह आहे. म्हणजे पाकिट राहणारच नाही. ऍडिक्शन आहे. ऍडिक्शन म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो ऍडिक्टिव्ह. ऍडिक्शनच आहे. बरोबर, मला ऍडिक्शन होतं. मी थोडा टाकला ना तोंडात, संपायला लागतं. चहाच्या बरोबर एक असेल पॅकेट, फोडलं की संपलं. बीटी वगैरे, लाईम स्पाइस. जनरली खूप जास्त तिखट करतात हे, पण इतकं ते प्रमाणात आहे ना. आणि हलका लिंबाचा स्वाद. लाईम स्पाइस. मी इतकं ठिकाणी खाल्लेत पण हे फारच सुरेख आहेत. म्हणजे असे नाही मिळत. जुना गल्ली आमची खोताची वाडी. लास्ट 100 इयर्स पासून गल्ली. ओके. ब्रिटिशर्स होते तेव्हापासून. पूर्वी हे लोक राहायचे, आपले पोर्चुगीज वगैरे होते. पण आत आल्यावर असं वाटतच नाही मुंबईत आहोत. मग इथे वेपर्स पण आता 80 जनरेशन पासून, म्हणजे जनरेशन पासून, आमच्या वडिलांपासून. मग आधी कमी, मग नंतर तुम्ही त्याची फ्लेवर्स वाढवले. आता काय ते जनरेशनला फ्लेवर्स पाहिजे. मग चीज, गार्लिक, टोमॅटो. पूर्वी फक्त हे होता सॉल्टेड. नाईस नाईस, खूप आवडले वेपर्स. तुला हे सील करून टाकू? हो, दोन्ही सील करून टाका. पेढे आहेत का? हा, आम्हाला सांगितलंय की ताजे ताजे पेढे बनत असतात म्हणून दरवेळेस. खरंच जसं आपल्याला कळलं होतं. म्हणजे खरं तर हा जो स्पॉट आहे फुटाणे पेढेवाले, हा आपल्या लिस्ट मध्ये नव्हता. पण एक गिरगावातले आपले सबस्क्रायबर भेटले आणि त्यांनी सांगितलं की नक्की जा, ते ताजे ताजे पेढे सतत बनत असतात. आणि खरंच आल्या सरशी इथे बघा, म्हणजे डायरेक्ट पेढे वळणं चालू आहे. आपले जे मेन पेढे आहेत माव्याचे ते हेच का? हे पाणी घे ना. नाही नको, थँक्यू. वा वा वा, हे मावा पेढे का? ताजा ताजा पेढा बनलेला आहे. जसा हाताने कसला आरामात तुटतोय तो. हा, क्या बात. जबरदस्त चव आहे याची. क्या बात आहे. मी अख्खा खाऊन टाकला. सुरेख चव आहे. काय ताजेपणा याचा, फारच भारी.
किती वर्षापासून आहे आपलं? 1901 सालपासून 1901 सालपासून. आणि कोणी चालू केलं होतं? माझ्या पणजीनी. बर. त्यांचं आडनाव फुटाणे होतं. बर. त्यांनी सुरू केलं. अच्छा. त्यांना कोणी अपत्य नसल्यामुळे माझ्या आजोबांना गावावरून बोलवलं इकडे, त्यांना सगळं शिकवलं. बर. आणि त्या गेल्यानंतर मग आजोबांनी मग तेच फॉलो केलं आणि मग त्यांचंच नाव आडनाव फुटाणे होतं, त्यांचं आडनाव दिलं फुटाणेबाईंचे मिठाई. आणि हे आपले सिग्नेचर म्हणजे हे पेढे. हो. याला आपण काय म्हणतो या पेढ्यांना? माव्याचे पेढे. माव्याचे पेढे. मुंबईचे मूळ जे आहेत कोळी लोक आणि त्यानंतर मग पाठारे प्रभू कम्युनिटी, तर या कम्युनिटी हेच आपली इकडे पूर्वी खूप होती. बर. 50% पेक्षा त्यांची कम्युनिटी आता कमी झाली आहे. पण ते सबब मध्ये गेले तरी तिकडून कॉल करतात की बाबा आम्हाला पेढे पाहिजेत, अर्धा किलो 1 किलो काय असतील ते. बर. आणि मग ते येऊन कलेक्ट करतात. बर. आणि हे पेढे म्हणजे सगळ्या सणासमारंभाला हो, सगळ्याच 12 महिने आपल्याकडे तयार असतात. बर. आणि मग फुटाणे म्हणजे हे बघितल्यावर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, हे वेगवेगळ्या रंगाचं. हो. काय प्रकार आहे हा? हे आहे ना पंचखाद्य म्हणतात काही जण. काही त्याच्यामध्ये खडीसाखर, शेंगदाणे, जेम्सच्या गोळ्या आणि इतर प्रकारच्या पण गोळ्या अशा असतात. बर. आणि हे प्रसादाला लोकांना असं खूप आवडतं. हो. खास करून ते कोकणामधल्या लोकांना, म्हणजे मुंबईतल्या पण आवडतं असं नाही, पण ते कोकणामधल्या लोकांना हे पण खूप आवडतं. बर. मला एक सांगा, तर तुम्ही 125 वर्ष इथे आहात, तर तुम्ही स्वतः काय अनुभवलं? काय बदल तुमच्या लहानपणापासून ते आतापर्यंत कसे झालेत इथे? बदल तर खूपच घडलेले आहेत. त्यामुळे म्हणाल बरीचशी मिठाईची दुकानं बंद झालीत, नवीन नवीन प्रकारची आलेली आहेत. आणखीन परत लोकसंख्या वाढते, त्याप्रमाणे लोकांच्या सवयी वगैरे सगळं बदलतंय. आता जुन्या बिल्डिंग जाऊन तिथे टॉवर येत आहेत. हो, बरोबर. मूळ म्हणजे बरोबर. इथे कसं होतं आधी? हे कसं होतं स्टॉल? तसं साधच आहे, पूर्वीपासून साधच आहे दुकान आमचं. बर. पण आधी इथे बिल्डिंग वगैरे नसेल ना? बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग पण मोर दॅन 100 इयर्स जुनीच आहे. ओ, बरोबर. ही बिल्डिंग पण आधी सुरुवातीला बायकाला दुकान होतं. त्यानंतर मग पूर्वी त्यावेळेस होतं, मालक लोक बोलवायचे या आणि आमच्याकडे राहा, भाडं देऊ नका पण राहा, अशा खोल्या रिकाम्या असायच्या. तेव्हा या म्हणून म्हणायचे राहा, बरोबर, फुकट राहा पण राहा. आता काय रेंट विचारू पण शकत नाही एवढं नाही आता. आणि जसे आता तुमचं पिढ्यानपिढ्या आहे, असं तुम्हाला जे गिराईक आहेत ते सुद्धा खूप पिढ्यानपिढ्याच येत असतात. हो, पिढ्यानपिढ्यात गिराईक आहेत. आणि हा रोजच्या रोज साधा बनवला जातो पेढा, हा जो आहे तो? हो, जसं संपेल त्याप्रमाणे जवळपास एक दिवसाआड किंवा रोज सणासुदीला जवळपास रोज होतो तो. म्हणजे जनरली पेढा आजकाल माणूस म्हणतो की मी अर्धाच खाईन, पण हे आरामात 3-4 संपतील तरी कळणार नाही असे पेढे. वा, बरं झालं आम्हाला कळलं. आमच्या लिस्ट मध्ये नव्हतं, पण आम्हाला एक भेटलं आणि ते आम्हाला म्हणलं की नाही तुम्ही काही करून जा, असं पेढा तुम्ही कुठेच खाल्ला नसेल, म्हणून आम्ही खास इथे आलो शोधत असं झालं. तर गिरगाव मधलं हिडन जेम म्हणावं तसं 122 वर्ष जुनं पेढ्याचं दुकान सापडलंय आणि पेढा वळतानाच थेट ताजा ताजा आपण खाल्लाय. थँक्यू ज्या ताईंनी आम्हाला हे सांगितलं. ते आपल्या प्रेक्षक आहेत, त्यांचं नाव विचारायचं राहून गेलं कारण तेव्हा शूटच्या गडबडीत आम्ही होतो. तर प्लीज जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज कमेंटमध्ये तुमचं नाव सांगा आणि खूप खूप धन्यवाद. असेच स्पॉट्स तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सजेस्ट करत जा, आम्ही नक्की तिथे जायचा प्रयत्न करू. आता पुढच्या स्पॉटला जाऊया, चला. गोल्डन भेल. तर आपण आलेलो आहोत गिरगावातलं एकदम जुनं 65 वर्ष जुनं प्रसिद्ध भेळचं दुकान गोल्डन भेळ. पत्ता मी खाली दिला असेल टेक्स्ट मध्ये. यामध्ये मला दिसतोय म्हणजे आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा, बटाटा आणि त्यांची चटणी वेगळी आहे, म्हणजे जे पाणी आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे, पिवळसर, आणि त्यामुळे भेळला रंग पण पिवळा झाल्यामुळे गोल्डन भेळ त्याला म्हणत असावे. चव कशी आपण खाऊन बघूया. खूपच युनिक चव आहे, वेगळी आहे. जनरली अशी भेळ मिळत नाही. आता जे पाणी होतं त्याच्यामध्ये कुठले मसाले होते, कारण चिंच अजिबात नाहीये, पण मसाला वेगळा आहे त्यांचा. मला काळी मिरीची चव जाणवते त्याच्यामध्ये खूप छान. जसं झालमुडी मिळते कलकत्त्यामध्ये, तर काळी मिरी खूप जास्त असते, तशा पद्धतीची चव आहे. त्यामुळे एक्झॅक्टली मसाला कुठला मला कळू शकलेला नाहीये. गिरगावकर जर
व्हिडिओ बघत असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. नेमके त्यांचे मालक नाही आहेत, त्यामुळे ते एक्सप्लेन करू नाही शकले आम्हाला. असे जनरली मिळत नाही. काही घास खाल्ल्यावर तर जाणवत आहे. त्यामध्ये काळी मिरी आहे, ऑफकोर्स काळी मिरी जास्त टाकली आहे, मिरची आहे आणि ना डाळीचा वापर केलाय. जनरली हुबळीमध्ये गिरमिट नावाचा प्रकार मिळतो. चुरमुऱ्यामध्ये डाळ टाकून ती मिक्स करून लिंबू पिळून त्याच्या जवळ जाणारी चव आहे, पण तशा गिरमिट नाहीये, वेगळे आहे. त्यामुळे हा चाटचा प्रकारच वेगळा आहे. सुरेख पण असं म्हणजे चटकदार आहे, थोडीशी जास्त स्पायसी आहे. नक्की ट्राय करायला पाहिजे. ज्याला चाट आणि भेळ हा प्रकार आवडतो, हा प्रकार एकदम युनिक आहे. गोल्डन भेळ नावाला एकदम साजेशी. खरं तर आपण वडापाव जनरली कव्हर करत नाही, कारण सगळीकडेच मिळतात. पण या वडापाव शिवाय आपली गिरगाव स्ट्रीट फूड टूर कम्प्लीटच होणार नाही. आणि हा आहे बोरकर वडापाव, जो 1962 पासून सगळ्या गिरगावकरांना आणि गिरगावच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा हा माहिती आहे. पण भाऊ इथे आलोय तर हा कव्हर करायलाच पाहिजे. मस्तपैकी पाऊस पडतोय, तर पावसात वडापाव खायला जास्त मजा येते. त्याला वडापाव घेऊन येऊयात. वडापाव ला 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 ला. पावसातला वडा म्हणजे बाई, ऍक्च्युली जीपीएस वरती बोरकर वडा आहे, पण तो एक्झॅक्ट लोकेशन नव्हता दाखवत. पण आम्ही विचारत आलो. तुम्ही कोणालाही विचारा गिरगाव बोरकर वडा, लोक तुम्हाला सांगतील. म्हणजे ऍड्रेस खाली दिला असेल पण द्यायची पण गरज नाही. माझे पप्पा सांभाळायचे हे. तर 1962 पासून आपण चालू केलेलं आहे इकडे. तेव्हा 5 पैशांनी वडा होता आणि 10 पैशाचा वडापाव होता. असा आपल्या इकडेच होता. इथूनच सुरुवात झालेली आहे. हा बघा, हा तेव्हाचा फोटो आहे. तेव्हा असं म्हणजे खाली होतं, त्याच्यावरतून चालू केलेलं आहे आणि नंतर मग स्टॉल बांधला गेला. तर चटणी बघा, मस्तपैकी हिरवीगार चटणी आहे. लाल पण त्यात थोडी चटणी आहे आणि गरम गरम वडा आहे, हाताला गरम गरम लागतोय. आपण खाऊन बघूयात. चटका बसला जिभेला. ती जी भाजी आहे ना, ती त्यात ती भाजी वेगळी आहे यांची. हळद नाही आहे भाजीमध्ये आणि आपली उपवासाची भाजी कशी असते त्या पद्धतीची दिसते. आणि त्यात थोडासा काळा मसाला असावा असं मला वाटतंय. म्हणजे असं स्पेशालिटी सांगू नाही शकत, पण काजू टाकतो आणि जे जसं कॉन्शियस असतो ना आपण पुरा, तसं आपण सगळं केलेलं असतं. ते राजा कोल्डे बिल्डिंग हाऊस इकडे इकडे त्याचं जे आवरण आहे ते सुद्धा खूप खुसखुशीत आहे, फार सुरेख आहे. थोडं गार होऊ दे. बेकार चटका बसलाय मला जिभेला. म्हणजे आता 3-4 दिवस चव नाही जिभेला, शेंडाच भाजला गेलाय माझा बेकार. आता परत एकदा खाऊन बघतो, कारण मला चव नीट सांगता नाही येणार कारण जीभ गेली आहे. सुरेख आहे. लाल चटणीची चव वेगळी आहे, प्रचंड खुसखुशीत आहे. आणि परत ती बटाट्याची भाजीच वेगळी आहे. आवरण थोडं जाड आहे पण ते खुसखुशीत असल्यामुळे चालून जात आहे. आणि आता आम्ही सगळे प्रोडक्ट्स ठेवलेले आहे, म्हणजे जास्त करून आयटम्स आम्ही वाढवलेले आहे. पप्पा होते तेव्हा वडापाव होता, जैन वडापाव होता. आता आम्ही मिरची भजी, त्यानंतर उलटा वडापाव, चीज वडापाव असं सगळं ठेवलेलं आहे. चांगला दर्जाचा वडापाव नक्कीच. त्यामुळे गिरगावकरांना का आवडत असेल मी समजू शकतो. सँडविच कुठला फेमस आपलं? मसाला टोस्ट. एक मसाला टोस्ट द्या. तर अगदी स्टेशनच्या समोरच आहे राजू सँडविच. 50 पेक्षा जास्त वर्ष जुनं आहे. फारसे ते उत्साही दिसते नाहीत, त्यांना मी विचारत होतो गोष्टी. ठीक आहे, तर खरं तर मी सँडविच फारसा खात नाही, समहाऊ सँडविच किंवा पिझ्झा या गोष्टी. पण इथलं नाही का आयकॉनिक आहे म्हटलं कव्हर करायला पाहिजे. आपण सगळे स्ट्रीट फूड कव्हर करतोय. सँडविच मध्ये काय काय आपण बघूयात. वरती शेव ऑफकोर्स, चटणी घातली आहे. आतमध्ये काय भाज्या, बटाटा, कांदा, चीज त्यांनी सगळं घातलेलं आहे. बघूयात खाऊन. छान आहे. म्हणजे मुंबईत जशी टिपिकल सँडविच मिळतात तसंच आहे. काय वेगळा मसाला, वेगळी चटणी असं काही नाहीये. उकडलेला बटाटा, सगळ्या भाज्या, चटणी आणि सॉस. नो नॉनसेन्स टिपिकल सँडविच जे मुंबईच्या खूप साऱ्या गाड्यांवर मिळतं. सेम तसे. मला असं वाटतं की म्हणजे खूप सारी कॉलेजच्या मुलांची गर्दी होती. एरिया कॉलेजच्या जवळ असेल किंवा स्टेशनच्या जवळ आहे म्हणून फेमस असेल. असं काय वेगळं किंवा काय असं आउटस्टँडिंग असं नाहीये. नॉर्मल सँडविच आहे. तर राजू सँडविच खूपच ॲव्हरेज होतं. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या स्पॉटला.
तुम्ही बघा म्हणजे असं पावसा पाण्याचा आपण फिरतोय तुमच्यासाठी खास इंटरेस्टिंग स्पॉट घेऊन येतोय. तुम्हाला एक छोटं काम करायचंय ते म्हणजे सबस्क्राईब करायचंय. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. खाने में ग्रिल सैंडविच है, पिज्जा है, रोल है, पाव भाजी, और पीने में फिर सीताफल शेक है, फ्रूट में बाकी चॉकलेट का करने को सीताफळ शेक किंवा चॉकलेट मिल्क शेक. चॉकलेट मिल्कशेक. तर आपण आलोय गिरगाव मधलं ओल्डेस्ट जे चौपाटीच्या एक्झॅक्ट समोर आहे बॅचलर्स आईस्क्रीम ज्यूस आणि स्नॅक्स. मला वाटलं 1930 म्हणजे काहीतरी स्पेशालिटी असेल, काहीतरी वेगळं असेल, स्वतःच्या काहीतरी सिग्नेचर डिश असतील. त्यांना विचारलं काय खायला, तर त्यांना पिझ्झा आणि सँडविच. जाऊ दे प्यायला काय, तर मला म्हणलं ते चॉकलेट मिल्कशेक आणि सीताफळ मिल्कशेक. काहीतरी घ्यायलाच पाहिजे म्हणून घेतोय मी चॉकलेट मिल्कशेक. मला असं वाटतं की खूप वर्षांपासून समुद्राच्या समोर आहे, बीचच्या समोर आहे म्हणून ते प्रसिद्ध असेल किंवा नुसतं असेल असं मला वाटतं खूप वर्षांपासून. तर आपण घेतलाय चॉकलेट मिल्कशेक, पिऊन बघूयात. काही फारशी अपेक्षा नाही आहे कारण आज फ्रीजमध्ये ठेवलेला होता हा ग्लास, तसा त्यांनी आणून दिलेला आहे. काय खास फ्रेश वगैरे काय बनवलेला नाहीये. चवीला चांगला आहे, वाईट नाहीये. आणि चॉकलेटची चव खूप छान आहे कॅडबरीची. पूर्ण खरं तर सांगायचं तर मी फार ग्रेट कॅडबरी किंवा चॉकलेटचा शौकीन नाहीये. डार्क चॉकलेट वगैरे खाणारी लोक असतात तसं मी नाहीये. उलट मला असं दुधाळ चॉकलेटच आवडतं. मला तरी आवडला हा मिल्कशेक, चांगला आहे चॉकलेटचा. पण परत असा काही वेगळा किंवा असा काही आउटस्टँडिंग असा नाहीये. बाय द वे मला एक नवीन गोष्ट समजलेली आहे, मला एकदम ठसकाच बसला. त्यामुळे मी सहज विचारलं की कितीला आहे चॉकलेट मिल्कशेक. 315 रुपयाला आहे हा चॉकलेट मिल्कशेक. 315 म्हणजे स्टारबक्स मध्ये मिळतो 300-350 रुपयाला. अजिबातच म्हणजे का 315 रुपयात मला माहित नाही, बसायलाही नाहीये इथे. पण नाही का चौपाटीच्या समोर आहेत म्हणून माझे, त्यामुळे हे मी अजिबातच रेकमेंड करणार नाही. यापेक्षा अजून बरेच भारी स्पॉट आहेत गिरगावात. जुने म्हणजे 1930 म्हणजे काय 1930 पासून त्यांनी व्याज लावलं का काय ह्याच्यावर मला माहित नाही. पण मला अजून एक जुनं ज्यूस आणि मिल्कशेकचं ठिकाण समजलंय गिरगावामधलं, आणि ते मला बऱ्याच लोकांनी रिकमेंड केलंय. तर तिथे जाऊन आपण बघूयात की ते कसं आहे. आपला पुढचा जो स्पॉट आहे तो म्हणजे पाटील ज्यूस सेंटर. आता खरं तर केवढी ज्यूस सेंटर असतात, गल्लोगल्ली ज्यूस सेंटर असतात, पण हे जे आहे ते 1965 पासून आहे आणि खूप जुनं आहे. चर्नी रोड म्हणजे गिरगाव स्टेशनच्या एक्झॅक्टली समोर आहे. आपण बघूया. महाबळेश्वर मस्ती न्यू काय मस्ती केली महाबळेश्वरला जाऊन काय कळलं नाही मला. पाटील्स फ्रूट विथ ड्रायफ्रूट आणि मॉकटेल्स आहेत. अभ्यास करावा लागेल कुठला घ्यायचं. खूप व्हरायटी आहेत आणि जोरदार आहेत. कॉम्बिनेशन पण आहेत, मॉकटेल्स पण आहेत, क्रीम पण आहे. फ्रूट क्रीम असतं ते, एक सीताफळ क्रीम आणि एक मलबेरी शेक. हा कायचं इथं मलबेरी क्रीम. हे मलबेरी क्रीम मजा येईल म्हणतात. तुला हवे का मजा? एक मलबेरी क्रीम, एक सीताफळ क्रीम. इथेच मलबेरी क्रीम घ्या, जास्त मजा येईल. आपने को मजा चाहिए तो मलबेरी क्रीम. पण बरोबर सांगतात ते, मलबेरी आय गेस ते क्रीम बरोबर जात असेल. आता क्रीम हा प्रकार हाजी अलीला मी खाल्लाय. हाजी अली ज्यूस सेंटर जे प्रसिद्ध आहे ना, ते रबडीच असते आणि ते म्हणजे ते डिझर्टच आहे, ते काही ज्यूस बीस काही नाहीये. बाबू धन्यवाद. याला ज्यूस म्हणत नाहीत बाय द वे, हे वेगळंच काहीतरी दिलेलं आहे. आता मला कळलं की तू काय म्हणला, मज्जा येईल तुम्हाला. तर पाटील ज्यूस सेंटर प्रकरण जबरदस्त निघालेले आहे. बाय द वे मला असं वाटतं की हाजी अलीमध्ये चालू आहे, कारण मुंबईचं जे हाजी अली प्रसिद्ध आहे तिथेही क्रीम हा प्रकार मिळतो. मला वाटलं की ओके ज्यूस सेंटर असेल. डोंबिवलीत आपला खूप वाईट अनुभव आला होता. ज्यूस सेंटर जे जुनं होतं ते खूपच सोसं होतं, पण इथे म्हणजे एकदम रॉयल सगळे प्रकार दिसतात. क्रीम ते म्हणले, त्यांनी सजेस्ट केलं की हे हा सीझनवालं फ्रूट शक्यतो घ्यायचं, नाहीतर मग सिरप टाकून देतात. पण हे मलबेरी क्रीम आपण बघूयात. आयुष्यात पहिल्यांदा मलबेरी क्रीम खातोय. ऑसम आहे. भरपूर मलबेरी टाकलं त्याच्यामध्ये. महाबळेश्वरला आपण बॉक्समध्ये विकत घेतो, पण जे काही मी अख्खं संपू शकतो. इथेच झोपेन मी अख्खं संपवल्यावर. म्हणून हेवी आहे, पण खूप चांगल्या क्वालिटीच्या मलबेरी म्हणजे फ्रुट्स त्यांनी वापरल्यात.
आणि क्रीम सुद्धा अप्रतिम आहे. फक्त क्रीम प्रकार आवडत नाही मला. आता मी सीताफळ ट्राय करून बघतो. बघू सीताफळ. हे डबे घरीच घेऊन जायला लागणार आहेत कारण संपणारच नाहीत. बरं मी 2च घेतले. तर सीताफळ क्रीम. मला इथे उर्मिलाची आठवण येते. तिला सीताफळ फार आवडतं. तिला घेऊन जावं म्हणतो नाही का. हा व्हिडिओ बघत असला तिला कळेल की मी किती काळजी करतो तिची. ओके, हाय खाऊन बघतो. अप्रतिम आहे हे. फ्रेश सीताफळ आहे. भरभरून घातलं क्रीम. म्हणजे नुसतं तेच क्रीम. सीताफळचा जो गर आहे ना तो हाताने काढलेला आहे. म्हणजे कंजूसी नाही. तुम्ही बघा केवढं सीताफळ. पण मला सांगू की आता अशा लेवलचा जेव्हा तुम्हाला क्रीम मिळतं ना किंवा फ्रूट मिल्कशेक तो खूप महाग मिळतो. हे 260ला आहे एक. आणि हे दोघांना पुरून उरेल माहिती आहे. त्यामुळे खूप रिझनेबल आहे किंमत सुद्धा. ऑसम आहे. ऑसम. मला सगळं घ्यायचं इथलं. आता मेनू कार्ड आहे ना अख्खं संपवायला पाहिजे. रोज एक एक घेऊन माहिती आहे. इतकं छान आहे. आम्ही 3घच. आणि त्यात लोक मला म्हणतात मी एकटा खातो, समोरच्यांना देत नाही काय. किती खाणार ना एकटाच. तर फार भारी आहे. मी 100 नाही 1000% रेकमेंड करेन. म्हणजे या 2 गोष्टींवरनं, या बघायला तर तशा कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत पण या गोष्टींवरूनच कळतं की बाकी ज्यूस मिल्कशेक किती भारी लेवलचे इथे असतील. आणि मला वाटतं प्रत्येक सीझनला येऊन इथे ते सीझनल फ्रूटवाला घ्यायला पाहिजे. म्हणजे आता थंडीमध्ये स्ट्रॉबेरीचं इथे क्रीम खायला पाहिजे. आंब्याच्या दिवसांमध्ये मँगो मिल्कशेक इथे घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. भारी. लय भारी. तर हे होते आपले गिरगावातले स्ट्रीट फूडचे स्पॉट्स. मला माहिती आहे की बरेच स्पॉट्स अजून शिल्लक असतील कारण गल्ल्या गल्ल्यांमध्ये असे जुने स्पॉट्स आहेत. बाय द वे तुम्हाला अशा मुंबईतल्या कुठल्या जुन्या स्पॉटचे व्हिडिओज मी घेऊन यावे असं वाटतं तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. ते व्हिडिओ पण आम्ही नक्कीच आणण्याचा प्रयत्न करू. दर बुधवारी आणि रविवारी आपले इंटरेस्टिंग व्हिडिओज येत असतात त्यामुळे हे दोन्ही वार सोडायचे नाहीत. परत भेटूयात पुढच्या बुधवारी आणि रविवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.